ब्लॅक कलरचं त्याचे हात आहे. आता रेडी झालोय आम्ही बाहेर जाण्यासाठी. तर आज ऋतुजाची काही स्कूलची शॉपिंग करायची आहे, काही 1-2 टॉप पण बघायचे आहेत. बघू, मला जर काही आवडलं तर मी पण घेईन. सो हा आजचा ड्रेस आहे, त्याचा पूर्ण लुक मी शेअर करेन. आणि आत्ता निघालोय आम्ही. तर निघण्याआधी इथे तुम्ही बघू शकता गव्हाचं दळण केलं आहे आणि वीकेंडची कामं आहेत ही सगळी. इथे ज्वारी आणि गहू हे दोन्ही दळणं मला दळायला द्यायचे आहेत. आता वीकेंडच्या कामांमध्ये हे सगळं येत असतं माझ्या, म्हणजे एव्हरी सॅटर्डे नाही पण अल्टरनेट सॅटर्डे मी दळणं करून ठेवते, म्हणजे चक्कीतून दळून आणून ठेवते गहू आणि ज्वारी दोन्हीही. म्हणजे कसं मिडल ऑफ द वीक मला वेळ नाही मिळत हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. सो आता आपण बघूया कुठे जातोय आणि काय काय भेटतंय आपल्याला. छान छान मस्त अशी आज देवपूजा झालेली आहे आणि आता आपण बघूया कुठे जातोय ते. आणि हा आहे आजचा माझा पूर्ण लुक. मी एक रील पण शूट केली होती, ती पण मी अपलोड केली आहे. त्याच्यामध्ये फुल ड्रेस दिसतोय, तो तुम्ही नक्की बघा. आणि याच्यानंतर निघाले मी शॉपिंगसाठी. खरं तर बरीच शॉपिंग करायची होती, ऋतुजाची स्कूलची पण आणि आमची दोघींची पण. काही ना काहीतरी घ्यायचं होतं, बऱ्याच गोष्टी. त्यामुळे आम्ही निघालो. आणि हे आहे भुलेश्वर मार्केट. जास्त गर्दी आत्ता नव्हती, पण पुढे गेल्यानंतर खूप जास्त गर्दी होती. मला जिथून घ्यायचे होते खरं तर टॉप वगैरे, ते दुकान आज बंद होतं, म्हणून मी दुसरे ऑप्शन शोधले. भुलेश्वर मार्केटमध्ये कधीही गाडी पार्क करायला सुद्धा जागा नसते, एवढी गर्दी असते. त्यामुळे अर्धा वेळ तर ते पार्किंग शोधण्यात आणि हे सगळ्यातच जातो. त्यामुळे तिकडे गेल्यानंतर पूर्ण दिवस आपला खर्चच होतो, वेळ लागतो खूप. कारण जेव्हा आपल्याला बघायच्या असतात खूप साऱ्या गोष्टी, तेव्हा प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्याला चेक करावं लागतं कुठे चांगलं आहे, कुठे काय रेट आहे. भुलेश्वर मार्केटमध्ये असं फिरायला गेल्यावरती आपण रिकाम्या हाताने घरी येणं शक्यच नाही आहे. इतकं मोठं आणि इतकं छान मार्केट आहे की जी व्यक्ती 1-2 ड्रेस घ्यायला गेली असेल ती कमीत कमी 4-5 ड्रेस घेतल्याशिवाय येणारच नाही. आणि इथे शॉपिंगला सुरुवात झाली आहे. मी इथे टॉप बघत होती माझ्यासाठी, कारण मला जास्त टॉप तर आवडलेच नाहीत. म्हणजे मला घ्यायचे होते अजून, पण मला तेवढे नाहीत आवडले. आणि जे आवडले त्याच्यामध्ये मला जशी फ्री साईज हवी होती तशी अवेलेबल नव्हती. सो मला जेवढे आवडले मी तेवढेच घेतले. खरं तर मला फुटवेअर पण घ्यायचे होते, पण ते पण मला जास्त नाहीत आवडले, त्यामुळे मी घेतले नाही आहेत. पण बरीच शॉपिंग केली आहे, म्हणजे मी नाही म्हटलं तरी पण भरपूर शॉपिंग झाली होती आमची. त्यानंतर हे ऋतुजाची टॉप बघत होती. यांच्या एजमध्ये कलेक्शन खूप छान आहे भुलेश्वर मार्केटमध्ये, कारण त्या एजच्या कलेक्शनमध्ये खूप व्हरायटी आहे. त्याच्यानंतर फुटवेअर चेक करायला गेले. 1-2 आवडले होते, पण ते तेवढे मला कम्फर्टेबल नाहीत वाटले, म्हणून मग मी नाही घेतले. आणि हे फुटवेअरचं शॉप बाजूलाच फुटवेअर. आता असं पण पावसाळा चालू होतो तर मला दुसरे भुलेश्वर मार्केटमध्ये तुम्हाला जर का इयरिंग्स किंवा बांगड्या, कानातले हे सगळं घ्यायचं असेल, हेवी इयरिंग्स, तर खूप जास्त आणि खूप मस्त ऑप्शन्स आहेत. आता मला तशी काही शॉपिंग करायची नव्हती, कारण आता तसं काहीही आमच्याकडे प्रोग्राम नाही आहे. पण तरीही मी खूप वेळ बघत उभी होती बऱ्याच ठिकाणी इयरिंग्स, आणि खूप छान छान आले आहेत. आता जे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आलेत ना इयरिंग्स, ते खरंच छान वाटतात. त्यामुळे ज्यांना कोणाला अशी काही शॉपिंग करायची असेल, म्हणजे लग्न प्रोग्रामसारखी किंवा घरातल्या कुठल्या फंक्शनसाठी, तर भुलेश्वर मार्केट बेस्ट आहे. तिथे तुम्हाला हव्या तशा आणि हव्या त्या रेंजमध्ये इयरिंग्स किंवा बाकीच्या आर्टिफिशियल ज्वेलरीज मिळतात. त्याचबरोबर कुर्ती, टॉप ह्यांचे पण खूप छान तिकडे आहेत ऑप्शन. तर मग ज्यांना जायचं आहे ते नक्की व्हिजिट करू शकतात, कारण खूप छान ऑप्शन आहेत तिथे. मला जे काही खरेदी करायची होती ती मी केली. मी याच्यामुळे जास्त शूट नाही करू शकली, कारण खूप जास्त ऊन लागत होतं आणि प्रत्येक ठिकाणी मला स्वतःलाच काही ना काहीतरी घ्यायचं होतं. त्यामुळे प्रत्येक वेळी शूट
करण्यासाठी कॅमेरा ऑन करा आणि परत ते सगळं करा, याच्यामुळे मी थोडं कमी शूट केलं आहे. हे हेअरबँड शॉप आहे, ते सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. वेगवेगळ्या हेअर क्लचेस किंवा आपण जेव्हा फेस्टिवल असतात तेव्हा जे हेअरमध्ये आपण आर्टिफिशियल गोष्टी वापरतो त्या सगळ्या होत्या इथे. आणि खूप छान शॉप आहे. आणि ह्याच्या बाजूला जे शॉप आहे ना ते ऑक्साईड ज्वेलरीचं आहे, ते पण खूप मस्त आहे. अशा प्रकारे माझी पूर्ण शॉपिंग झाली आणि त्यानंतर आम्ही घरी निघायचं ठरवलं. हे ते मार्केट आहे जिथे बऱ्याच व्हरायटी आहेत, तर तुम्ही पण नक्की जाऊन व्हिजिट करू शकता. घरी गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी काय काय शॉपिंग केली आहे आणि ते मला कुठे कुठे भेटलेलं आहे ते सगळं. तर घरी गेल्यानंतर तुमच्याशी बोलते. हॅलो, तर आत्ता आपण आलेलो आहोत सगळी शॉपिंग करून घरी. तुम्ही बघितलं की उन्हाळ्यामध्ये मुंबईमध्ये किती 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 गरम होतंय आणि एवढं ऊन होतं तरीही मार्केटमध्ये गर्दी काय अजिबात कमी नव्हती. भरपूर गर्दी होती मार्केटमध्ये. पण भुलेश्वर मार्केटला गेल्यानंतर काही शॉपिंग करता न येणं असं होऊ शकत नाही. गेली होती ऋतुजासाठी शॉपिंग करण्यासाठी आणि मी बोललीच होती की मी पण एखाद दुसरं टॉप तरी घेईनच. तर तसंच झालं आहे. मी माझ्यासाठी पण 1-2 टॉप घेतलेत. बाकी ऋतुजासाठी जास्त कपडे घेतलेत. आणि सगळ्यात महत्त्वाची शॉपिंग म्हणजे तिची स्टेशनरी स्कूलची शॉपिंग पण केली आहे. तर ती सगळी मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. आपण सुरुवात करूया काय काय घेतलं आहे इथून. आधी मी ऋतुजाची दाखवते शॉपिंग काय काय केली आहे. 1 2 3 4 5 टॉप घेतले आहेत ऋतुजासाठी. हे 5 टॉप ऋतुजाचे आहेत कारण सध्या ती क्लासेसला वगैरे जातीये आणि कुठेही बाहेर जायचं असेल तर जास्त करून जीन्स वेअर करते. सो तिला टॉप जास्त लागतात कारण ड्रेसेस आहेत तिच्याकडे पण ती तेवढे यूज नाही करत ड्रेसेस. ते फक्त ट्रेडिशनल काय असेल तेव्हा किंवा असं काहीतरी असेल फंक्शन वगैरे तेव्हाच ती ड्रेसेस घालते. बाकी तर जीन्स आणि टॉप घालते. 1 पीस पण असतात पण जास्तीत जास्त कम्फर्टेबल आणि यूज होतात ते फक्त हे टॉप आणि हे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे हा शर्ट आहे. पर्पल कलरचा आहे हा शर्ट. असा आहे पर्पल कलरचा. थोडा ओव्हर साइज मध्ये जातो तो. हे फुल स्लीव्स आहेत. तिला शर्ट घ्यायचं होतं प्लेन लाईट कलर मध्ये. तर हा तो शर्ट आहे. हा एक शर्ट घेतलाय तिने. अजून एक शर्टच घेतलाय कारण तिने आतापर्यंत शर्ट्स घेतले नाहीयेत. एकच आय थिंक चेक्स वाला शर्ट आहे तिच्याकडे म्हणून तिला आज शर्ट घ्यायचे होते. हा दुसरा शर्ट आहे. हा पण तिचाच आहे. हा लाईट ब्ल्यू स्काय ब्ल्यू कलरच्या लाईन्स आहेत व्हाईट आणि स्काय ब्ल्यू कलर मध्ये. हा पण ओव्हर साइज मध्येच येतोय. हा एक शर्ट आहे. हे 2 शर्ट तिने घेतलेत. त्याच्या व्यतिरिक्त असे जे शॉर्ट टॉप असतात जीन्स वरती घालतात ते कॉलेज गोईंग गर्ल्स सध्या ट्रेंड मध्ये आहे. हे ब्लॅक एकदम एवढंच आहे. हे ब्लॅक कलरचं त्याचे हात आहेत असे आणि गळ्याला असं थोडंसं शायनी असं फिनिशिंग आहे आणि स्ट्रेचेबल आहे. हे दिसायला अगदी छोटं दिसतंय पण स्ट्रेचेबल आहे. हे ब्लॅक घेतलेलं आहे एक. आणि त्याच्यानंतर हे ह्याच्यामध्ये कसं दिसतंय माहित नाही. एकदम लाईट पिंक जो कलर असतो पीच म्हणता येईल असा कलर आहे ह्याचा. इथे त्याला थोडंसं असं फिनिशिंग आहे दोन्ही साईडला आणि एवढीच हाईट आहे त्याची. आणि हे हात आहेत. हे असं एक टॉप आहे. असे 2 टॉप झाले ब्लॅक आणि हा पीच. आणि एक असं ट्रेडिशनल मध्ये जाईल असं टॉप आहे.
हे एका वेगळ्या शॉप मधून घेतलंय तिने। हे एकदम लाईट पर्पल कलर आहे, ज्याच्यावरती असं ते चिकन वर्क केलेलं असतं ते आहे। एकदम लाईट पर्पल कलर आहे याचा। असं हे एक, हे दोन, जो टी शर्ट टाइप दाखवलं तुम्हाला ते तीन, हा ब्लॅक आणि हा स्काय ब्ल्यू लाईन शर्ट आणि हा प्लेन पर्पल शर्ट। सध्या तिला हा कलर जास्त आवडतोय कारण तिने बऱ्याच ठिकाणी ह्याच कलरचे चूज केले होते कपडे। हे झालंय तिचं ऋतुजाचं शॉपिंग झालंय हे। आणि मी माझ्यासाठी एक ऑफिस वेअर साठी घेतले, दोन्ही पण ऑफिस वेअर साठीच घेतलेत। एक हे आहे ब्लॅक टॉप, ज्याचे असे बलून्स सारखे हँड आहेत, तर घातल्यावर ते कसं वाटतंय अजून मी बघितलेलं नाहीये। असे बलून्स सारखे हँड आहेत, एवढे हात आहेत आणि इथे एक छोटस असं हे आहे, हे आय डोंट नो मी ठेवेन की काढेन। असे हात आहेत त्याचे आणि खूप जाड मटेरियल आहे त्याचं, एकदम जाड मटेरियल मध्ये आहे। त्याची हाईट अशी आहे एवढी। ओव्हरऑल ते असं दिसतंय टॉप ब्लॅक मध्ये। बघू आता हे मी ऑफिस मध्ये वेअर केल्यानंतर ह्याच्यावरती रील नक्की बनवून शेअर करेन तुमच्या बरोबर। आणि दुसरा घेतला आहे, आज मी ब्लॅक आणि व्हाईट अशी शॉपिंग केली। एक टॉप घेतलाय ब्लॅक आणि दुसरं हे आहे शर्ट। मला खूप दिवसांपासून व्हाईट शर्ट घ्यायचं होतं, व्हाईट टॉप आहे माझ्याकडे। व्हाईट दोन टॉप आहेत, एक तुम्ही होळीच्या रील मध्ये बघितलं असेल ते आहे आणि हे एकदम सॉफ्ट कपडा असतो ना तो आहे याचा। तुम्हाला दिसत असेल आता ह्याच्यामध्ये किती सॉफ्ट आहे। हे थोडंसं ओव्हर साइज मध्ये आहे, फुल व्हाईट शर्ट। हा घेतला आहे मी एक माझ्यासाठी, फुल व्हाईट शर्ट। हा मला खरं तर ब्ल्यू जीन्स बरोबर पेअर करायचा आहे। बघू ब्ल्यू जीन्स बरोबर चांगला वाटतोय की ब्लॅक ट्राउझर बरोबर। मी दोघांबरोबर करून बघणार आहे मॅच, घालेन तेव्हा ऑब्विसली मी रील्स बनवेनच। हे दोन घेतलेले आहेत मी माझ्यासाठी। अशी झालेली आहे आजची शॉपिंग। ह्याच्यातले 4-5 टॉप ऋतुजाचे आणि 2 माझे आहेत। तर खरं तर आम्ही गेलो होतो ऋतुजाच्या स्कूलच्या शॉपिंगसाठी, कारण तिला सध्या नोट्स वगैरे करण्यासाठी खूप साऱ्या बुक्स कंटिन्युअसली लागतात, पेन बुक्स आणि त्या शीट ज्या असतात पेपर्स ते सगळं खूप जास्त सतत लागत असतं। त्याच्यानंतर हायलायटर हे ते, तर त्याची पण शॉपिंग केली आहे। त्याचा पण एक ब्लॉग बनवायचा आहे, पण आय थिंक ह्या ब्लॉग मध्ये जर मी ऍड केलं तर ऑलरेडी हा मला वाटतंय 15-20 मिनिटाचा ब्लॉग झालेला आहे सकाळपासूनचा। तर मी आजचा ब्लॉग इथे थांबवतीये। आजच्या ब्लॉग मध्ये मी आमची भुलेश्वरची शॉपिंग आणि सकाळीचा नाश्ता वगैरे सगळं शेअर केलेलं आहे। तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते। मी जे दुसरी शॉपिंग केली आहे मस्जिद होलसेल मार्केट मधून, त्याचा नेक्स्ट ब्लॉग बनवेन, म्हणजे उद्या येईल तो। कारण हे दोन्ही एकाच ब्लॉग मध्ये बनवतो तो अर्ध्या तासाच्या वरती होईल आणि बघायला तुम्हाला सगळ्यांना पण बोर होईल। तर मला वाटतं आजचा ब्लॉग मी इथेच संपवतेय। आणि सॅटर्डे रुटीनचा हा ब्लॉग होता। सॅटर्डेला सकाळी आम्ही नाश्ता केला, त्यानंतर थोडा घरातली कामं आवरली। दळणाची कामं असतात मला मोस्ट ऑफ द सॅटर्डेला, ते दळणं केली मी दोन्ही। आणि त्याच्यानंतर थोडीशी घरासाठी शॉपिंग, घरासाठी म्हणजे मुलीसाठी, माझ्यासाठी आणि घरातल्या वस्तूंची। हो, ह्याच बरोबर घरातल्या वस्तूंची पण शॉपिंग झालीच आहे। कांदे किंवा डस्टबिन बॅग वगैरे ते सगळं काही मी शेअर केलं नाहीये, ते सगळं सुद्धा घेतलं आहे। तर मग आजचा सॅटर्डेचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आहे। आणि मी तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून विनंती करते की जर तुम्ही माझे ब्लॉग बघताय तर प्लीज 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 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे माझं चॅनल लवकर ग्रो होईल आणि लवकर माझे व्ह्यूज वाढतील, ज्याचा मला पण फायदा होईल। आणि तुमच्यासाठी ते फ्री आहे, चार्जेस नाही आहेत त्याच्यासाठी। सो मी आशा करते की तुम्ही सगळे सबस्क्राईब करूनच जाईल। भेटू द्या आपण सगळेजण नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।